नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द मेडिकल ॲडमिशन गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजची लेटेस्ट अपडेट CET सेलवर जी आलेली आहे MST CET 2025-26साठी, त्याबाबत आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नोटीसमध्ये काय दिलेलं आहे, CETची एक्झाम केव्हा आहे, रजिस्ट्रेशन केव्हा आहे, त्यानंतर काय डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट लागणार आहे, या सर्व बाबींची चर्चा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर बघा, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल म्हणजे CET सेल ज्याला आपण म्हणतो, त्या वेबसाईटवर आपण आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी इथे बघा, या ठिकाणी आपल्याला IMP इम्पॉर्टंट नोटीस टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ CET अकॅडमिक इयर 2025-26 टेंटेटिव्ह शेड्यूल आहे. या ठिकाणी आपण हे शेड्यूल जर डाउनलोड केलं तर बघा, आज दिनांक 27/11/2024 आजच्या तारखेतलं हे शेड्यूल आहे. स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई यांनी टेंटेटिव्ह शेड्यूल जारी केलेलं आहे. म्हणजे ह्या संभाव्य तारखा आहेत. या तारखांमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. यामध्ये CET सेल हे वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम घेत असते. जवळपास 19 प्रकारच्या एक्झाम आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी आपली आहे CET MAS CET ती पण आहे. याच्यामध्ये बघा, MAD जी एक्झाम आहे त्याच्यासाठी 16 मार्च 2025 एक्झाम डेट आहे. टेक्निकल एज्युकेशन हायर एज्युकेशनची 16 मार्चला आहे. टेक्निकल एज्युकेशनची 17 मार्च 17, 18, 19 मार्च आहे. त्यानंतर LLBची जी आहे ती 20 मार्च ते 21 मार्च 2025 पर्यंत आहे. त्यानंतर टेक्निकल एज्युकेशनचं जी एक्झाम बघा, टेक्निकल एज्युकेशनची ही 23 मार्चला आहे. हायर एज्युकेशनची 24, 25, 26 मार्चला आहे. त्यानंतर टेक्निकल एज्युकेशनची 27 मार्चला आहे. त्यानंतर हायर एज्युकेशन आहे MAH BA BEd वगैरे ते 28 मार्चला आहे. BHM CET ही 28 मार्चला आहे. अशा हायर अँड टेक्निकल एज्युकेशनच्या ह्या तारखा दिलेल्या आहेत बघा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आपल्यासाठी म्हणजे मेडिकल एज्युकेशन नर्सिंगसाठी जी CET आहे बघा, या ठिकाणी आपण त्याला झूम करूया. मेडिकल एज्युकेशनमध्ये नर्सिंग CET 2025 ही परीक्षा 7 एप्रिल आणि 8 एप्रिल या 2 दिवशी होणार आहे. 7 एप्रिल 2025 आणि 8 एप्रिल 2025. त्यानंतर मेडिकल एज्युकेशनमध्ये MH DPN PHN CET ही 8 एप्रिलला होणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची आपली MHT CET PCB ग्रुप 2025ची ही टेक्निकल एज्युकेशन ॲग्रिकल्चर यासाठी घेतली जाते. याच्यामध्ये ही परीक्षा 9 एप्रिल 2025 ते 17 एप्रिल 2025 पर्यंत चालणार आहे. त्याच्यामध्ये एक्सेप्ट 10 आणि 14 हे 2 सुट्टीचे दिवस वगळून आहेत. MHT CET PCB ग्रुपची आणि MHT CET PCM ग्रुपची ही वेगळी एक्झाम होणार आहे टेक्निकल एज्युकेशनसाठी. त्यामध्ये आपण इंजिनिअरिंग वगैरे प्रवेश परीक्षा असते. MHT CET PCB ग्रुप त्यासाठी 19 एप्रिल 2025 ते 27 एप्रिल 2025 पर्यंत ही एक्झाम होणार आहे. त्यामध्ये 24 एप्रिल ही सुट्टीचा दिवस वगळलेला आहे. तर हे शेड्यूल आपल्यासाठी महत्त्वाचं आहे मेडिकल एज्युकेशनसाठी. नर्सिंगचं बघा, हे एवढं नर्सिंग
मेडिकल एज्युकेशन, टेक्निकल एज्युकेशन ह्या तारखा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला इथे वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटवर रेग्युलरली आपल्याला रजिस्ट्रेशन केव्हा करायचं त्या तारखा वगैरे या www.mahacet.org या वेबसाईटवर आपल्याला माहिती मिळणार आहे. रजिस्ट्रेशन जवळपास आपले जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे. आता यामध्ये काय काय डॉक्युमेंट लागतात त्याबाबत आपण थोडीशी चर्चा करू की MST CETची आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी 2025चं जानेवारी महिन्यात सुरू होणार आहे. त्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट काय आहेत. MST CET 2025 यामध्ये आपण इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर या कोर्सला प्रवेश घेऊ शकतो. तसेच नर्सिंग यासाठी आपल्याला ऑनलाईन नोंदणी रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे. जानेवारी 2025 मध्ये रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. टेंटेटिव्ह शेड्यूल आपल्याला एक्झामचं आलेलं आहे. MST CET 2025 महाराष्ट्र या प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत बघा. सर्वात पहिले आपल्याला एक पासपोर्ट फोटो लागणार आहे. अर्जदाराचा एक पासपोर्ट फोटो व्हाईट बॅकग्राऊंडचा. त्यानंतर अर्जदाराची स्कॅनिंग केलेली सिग्नेचर. त्यानंतर अर्जदाराचा विद्यार्थ्याचं 10वीची गुणपत्रिका आणि बोर्ड सर्टिफिकेट आता आपल्याकडे आलेलं असेल ते आपण घेऊन ठेवणे गरजेचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट उपलब्ध असल्यास, जातीचा दाखला आपल्याकडे उपलब्ध असेल तर चालतो, नसलं तरी काही प्रॉब्लेम नाही. कास्ट व्हॅलिडिटी उपलब्ध असल्यास आपण टाकू शकतो. आपल्याकडे नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर नॉन क्रिमिलेअरसुद्धा आपल्याला उपलब्ध असेल तर आपण आपली ती माहिती भरू शकतो. त्यानंतर 7वा डॉक्युमेंट आहे आधार कार्ड. आधार कार्ड हे सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. आधार कार्डमध्ये आपले आधार कार्ड आणि आपल्या 10वीच्या स्पेलिंगमध्ये काही बदल असेल तर आपण आधार कार्ड अपडेट करून घ्या. 8 दिवसामध्ये ते अपडेट होतं. अशा प्रकारचे हे डॉक्युमेंट याची माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण डॉक्युमेंटची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. काउन्सिलिंग आणि रजिस्ट्रेशनसाठी या चॅनलवर आपल्या चॅनलवर CETची सुद्धा काउन्सिलिंग मोफत मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्रामवर शेअर नक्की करा. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरला असेल. अशाच नवीन प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.